नमस्कार. बायोस्कोप मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आता मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत. पण आज कोकणातील राजापूर तालुक्यातील एका अत्यंत निसर्गरम्य परिसरात असताना एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मला वाटलं की या संदर्भात मी आपणासोबत चर्चा केलीच पाहिजे. आणि हा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय. मला मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने परवा उमेदवारांची यादी जाहीर केलेली होती, त्यात त्यांनी निवडून येण्यासाठी उमेदवार जाहीर केले होते, उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून जाहीर केलेलं होतं. असं तर आतापर्यंत कधी राजकारणात झालेलं नव्हतं, परंतु ते त्यांच्या माध्यमातून झालेलं होतं. आणि आज जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती, त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला की मी या निवडणुकीमध्ये उमेदवार देत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावर जी एक मतांचं केंद्रीकरण होणार होतं, ते केंद्रीकरण इथे काही प्रमाणात थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या जरांगे पाटील यांच्या निर्णयाच्या संदर्भात मला इथे बोलावंसं का वाटलं, याच्यात त्यांची 2 वाक्य मला खूप आवडलेली आहेत, जी वाक्य मला इथे तुमच्या समोर सांगायची आहेत. एक ते म्हणतायत की आम्ही राजकारणात नौके आहोत, उमेदवार उभा करून तो पडला तर जातीची लाज जाईल, त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं. म्हणजे तुम्ही जेव्हा उमेदवार घोषित केले, तुम्ही लढवण्यासाठी निर्णय घेतला, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी माहिती नव्हत्या, परंतु आता तुम्ही म्हणतायत की आपण एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकू शकणार नाही. हे त्यांना शेवटच्या टप्प्यात का असेना, परंतु हा साक्षात्कार झाला, हेही नसे थोडके. आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, तो म्हणजे की निवडणूक हा काही माझा निवडणूक हा काही माझा खानदानी धंदा नाही. तर सांगण्याचा हेतू काय की त्यांनी इथे खऱ्या अर्थाने आपल्या मनातली भावना सुद्धा व्यक्त करून दाखवलेली आहे की आम्ही महाराष्ट्रातील लोकांनी अनेक खानदानी राजकारणी पाहिलेले आहेत, एकूणच घराणेशाही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी हे विधान केलेलं आहे. परंतु यात एक जी मोठी गोम आहे ती सुद्धा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ती म्हणजे त्यांनी याआधी दलित आणि मुस्लिम या समाज घटकांना बरोबर घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीचा फॉर्म्युला तयार केलेला होता. परंतु आता आपण सगळेजण जाणतो आहोत की हा जो निवडणुकीचा फॉर्म्युला त्यांनी तयार केलेला होता, तो फॉर्म्युला त्यांना प्रत्यक्षात आणणं शक्य झालं नसावं आणि त्यामुळेच त्यांनी हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यात अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ज्या राजकीय पक्षांनी मदत केलेली होती, त्या राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणी त्यांच्या डोक्यावरचा हात काढून घेतला. त्यांच्या पाठीमागे जे बळ उभं केलेलं होतं ते त्यांनी थांबवलं आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना ही निवडणूक लढवायची नाही हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. आपण पाहिलं की हरियाणा निवडणुकीमध्ये काय झालं होतं, जाट मतदारांचं एका ठिकाणी ध्रुवीकरण झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मदत केलेली होती, मतं दिलेली होती. आणि तशा पद्धतीचं जातीय ध्रुवीकरण महाराष्ट्रात होईल अशी शक्यता दिसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपरती झालेली आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मला स्वतःला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगतिशील राज्यामध्ये ज्या पद्धतीने जातीय आधारावर हे निवडणूक लढवण्याची फॅड निर्माण झालेलं आहे, हे फॅड थांबायला यामुळे मदत होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद.